मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे, पण तो कधी येईल हे मात्र कोणालाही सांगता येत नाही। तो अचानक येतो, कोणत्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीत येतो। म्हणूनच प्रत्येक क्षण आनंदाने आणि पूर्णपणे जगणं महत्त्वाचं आहे, कारण आयुष्याचा शेवट कधी होईल हे सांगता येत नाही। याचीच प्रचिती आली आहे मुंबईच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमधून। यावेळी गणेशोत्सवाचा आनंद एका क्षणात दुःखात बदललाय। मुंबईतील खैरानी रोडवर गणेश विसर्जन मिरवणुकीवर विजेची तार कोसळल्याने एका तरुणाचा मात्र दुर्दैवी अंत झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत। शनिवारी 6 सप्टेंबर रोजी मुंबईतील खैरानी रोडवरील गजानन मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे। साकीनाका पोलीस स्टेशन परिसरातील सन्मान हॉटेलजवळ गणपतीची ट्रॉली पोहोचली असतानाच ट्रॉलीवरून जात असलेल्या तारा बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतानाच 6 जणांना विजेचा जोरदार धक्का बसला। या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या बिनू सुकुमारन वय 37 याला तातडीने अंधेरी पूर्व येथील 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं होतं, परंतु उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं। बिनू हा खैरानी रोडवरील गिल्बर्ट कंपाऊंड मधील रहिवासी होता। या अपघातात जखमी झालेल्या इतर 5 जणांमध्ये धर्मराज सुखदेव गुप्ता, आरुष अशोक गुप्ता, तुषार दिनेश गुप्ता, शंभू नवनाथ कामी आणि करण विनोद कोनोजिया यांचा समावेश आहे। त्यांना साकीनाका येथील पॅरामाउंट रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। एका निष्पाप भक्ताच्या मृत्यूने मात्र संपूर्ण परिसरामध्ये सध्या शोककळा पसरली असून उत्सवाच्या उत्साहावर मात्र विरजण पडलंय।